6 महिन्याचा असताना माझी आई मला सोडून गेले. असं एक दिवस असं जात नाही की आईची आठवण येत नाही. रोज आईची आठवण येते. रोज 2 कीर्तन करतो. घरी गेल्यानंतर आईची आठवण मात्र येते म्हणजे येते. कारण की जगात पैशाने काही मिळतं, आई मिळत काही मिळतं. खूप पैसे झाले लोकांकडे महाराज, काही मिळतं जगात. बाजारात गेले ना काही मिळतो पैशाने. ऐसी कौन सी चीज है कि बाजार में नहीं मिलती. सब कुछ मिल जाता है लेकिन मां नहीं मिलती. 10 किलोमीटरचं अंतर काटून दुसऱ्याच्या शेतात रोजाने जाणारी आपली आईच आहे. 15 किलोमीटरचं अंतर काटून दुसऱ्याच्या रानात रोजाने जाणारी आपली आई आहे. काय ऊन आहे महाराज. असं चैत्र महिन्यातलं ऊन आईच्या डोक्यावर पडतं रे. पण त्या चैत्र महिन्यात इतक्या उन्हाचं काम करून आई डोक्यातला घाम पायाच्या नाकापर्यंत येतो तिच्या. पण सहज बाजारला गेली ना आंबडला तर स्वतःच्या मुलाला मात्र येताना जीनची पॅन्ट आणते. ही आई असते. आईसारखं प्रेम कुणी करणार नाही. कवीने आईचं वर्णन छान केलं. हंबरुनी वासर आले, अरे हंबरुनी वासर आले, साठे जेव्हा गाय तेव्हा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जावाताना, दुष्काळात माझ्या मायेचा आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तेव्हा मले पिठामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. रोज रोज दारू पिऊन मायेला मारे बाप, थर थर कापे आणि लागे तिले जाप. कसायाच्या हो कसायाच्या, कसायाच्या दावणीला बांधली जशी गाय, गाय. तेव्हा मले गाई मध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. मुलींनो, तुम्ही सासरी नांदायला आलेला असताल पण सहज तुम्ही माहेरला दिवाळीला गेले ना, आठवा आपली माहेरातली माय बिचारी गरीब आहे, पत्र्याच्या घरात राहते. पण आपण सहज दिवाळीला गेलोत ना, आईच्या मनात असतं माझ्या मुलीला साडी साडी घ्यावी. पण तिच्याकडे पैसे नसतात साडी घ्यायला. मायले गोड आहे, तिच्याकडे नसते पैसे साडी घ्यायला. पण दिवाळी झाल्यानंतर जेव्हा तुम्ही वापस फिरताना सासरी, आईच्या लक्षात येतं माझ्या मुलीची पिशवी रिकामी जाऊ नये. म्हणून सहज आई आपल्या कमरातल्या पिशवीमध्ये हात घालते. कमीत कमी 10 रुपयाची नोट का होईना पण माझ्या मुलीच्या हातात द्यावी, पिशवीत द्यावी मी. पण आईकडे पिळकुटी केलेली 10 रुपयाची नोट सुद्धा नसते, इतके गरीब माय असते. पण ती माय जर माहेरात जिवंत असेल तर माहेरातली माय मुलीची पिशवी कधी रिकामी जाऊ देत नाही. अरे गरीब घर असू द्या, त्या घरातल्या नाणीमध्ये जाते आणि नाणीतला उघडलेला साबणीचा तुकडा का व्हायना पण मुलीच्या पिशवीत टाकल्याशिवाय राहत नाही. मुलींनो, तीच माहेरातली माय मरू द्या, गॅरंटीने सांगतो पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माहेर तोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत माहेरामध्ये माय जिवंत आहे. एकदाच माहेरामधली माय गेली ना, माहेरची अपेक्षा कधी करायची नाही मुलींना. म्हणून कीर्तनाची विनंती, या महाराष्ट्रातली भारत देशातली ही मुलगी वाचली पाहिजे. असो, फार सुंदर आहे. या मुलं दिसल्यानंतर आनंद होतो महाराज, मला फार कौतुक वाटतं. मी त्याच्यातूनच आलेलो. मी 16 वर्ष एका संस्थेत राहिलो. 16 वर्ष तुमच्यासारख्या सज्जनांच्या दारामध्ये येऊन मधुकरी मागितलेला महाराज आहे मी. असा फेटा घेतला, गाडी घेतली, नेहरू घेतलं, धोतर घेतलं, झाला महाराज असं नाही. 16 वर्ष गुरुग्रही राहिलो, मधुकरी मागून खाल्लं, मग अभ्यास करून महाराज झालो. तेव्हा कुठेतरी असं पकवाज व्हायचं जातो, कुठेतरी गायन करता येतं. सोपं नाही, असं विषय तो नाही. चला, ते गवळणीने पाहिल्यानंतर ही नेतीला ती नेतीला ती नेतीला ती नेतीला ती नेतीला ती नेतीला असा प्रचार सुरू झाला. थोडा गावात बोबटा झाला. तसा बोबटा झाला, रांगच लावली गवळणीने देवाला पाहिला. 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी सगळ्यात पहिली गवळण होती इथं. तर सगळ्यात शेवटची गवळण होती तिकडं घनसांगी चौकात. आता ऐका, नीट ऐका. सगळ्यात शेवटची गवळण होती घनसांगी चौकात. त्या शेवटच्या गवळणीने विचार केला, केवढी मोठी रांग आहे, देव तर पाहायचा आहे, ऊन तर लय पडले. अशीच या उन्हात उभा राहिली,